महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दरवर्षी नदीचा गाळ काढणारे प्रशासनच सावित्री नदीपात्रात माती दगड टाकण्याकडे दुर्लक्ष करते। शासनाकडून दरवर्षी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र दुसरीकडे पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर दरड हटवण्यासाठी कामातून निघणारी जी माती, दगड व इतर मलबा थेट सावित्री नदीच्या पात्रात टाकला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। सदर काम सुरेंद्र इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू असून नदीपात्रात मलबा टाकल्यामुळे नदीच्या प्रवाहावर तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरवर्षी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शासन यंत्रणा प्रयत्न करत असताना अशा प्रकारे नदीतच माती व दगड टाकले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि जबाबदार विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नदीपात्रात मलबा टाकण्यास प्रतिबंध करावा आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, पोलादपूर।